राज्यातल्या जेलमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आणि भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत। साधारण 500 कोटी रुपयांहून अधिकचा भ्रष्टाचार जेलमध्ये येणाऱ्या वस्तूंमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। जेलमध्ये नेमक्या वस्तू कुठल्या मिळतात आणि त्याचा दर काय असतो याचाच अर्थ आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर त्याचा एक रेट कार्ड असतो, तसंच जेलमध्ये एक रेट कार्ड असतो आणि एक वस्तू घ्यायची असेल तर आवाच्या सव्वा पैसे द्यावे लागतात आणि ती वस्तू त्या बंदीजनाला देण्यात येते। आपल्यासोबत असाच एक तरुण आहे जो तरुण एका हाणामारी प्रकरणी मारामारी प्रकरणी जेलमध्ये गेला होता। त्यावेळी त्याला आलेला अनुभव आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। मात्र या तरुणाचा चेहरा आम्ही तुम्हाला दाखवणार नाही। त्यानं या जेलमध्ये किती रुपयाला कुठल्या वस्तू मिळतात याचा अभ्यास केला आणि तो सध्या साम टीव्हीच्या दर्शकांना या संदर्भातली माहिती देतोय। तुझ्यावर नेमकी केस काय होती आणि काय झालं होतं त्या दिवशी? किरकोळ मारहाण होती, 324 326 कलम होते। मी 8 दिवस जेलमध्ये होतो। तू जेव्हा जेलमध्ये गेलास त्यावेळी अनेक गोष्टी तुझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या। मग जेवण खाण्यापासून असेल किंवा तू जेव्हा रेग्युलर बाहेर फिरतोस एखादं मटण खावंसं वाटलं, चहा प्यावंसं वाटला, कॉफी प्यावीशी वाटली, जेलमध्ये अशा काही इच्छा होत होत्या का तुझ्या? इच्छा होत होत्या पण तिथे रेट बहुत असल्यामुळे आम्ही घेत नव्हते। ते साधारण काय दर असतात जेलच्या वस्तूंचे एक एक सांग। जेलमध्ये रेट सर्वसाधारण जर चिकन खायचं झाले तर 88 रुपये किलो कांदा आणि तंबाखुडी खायची इच्छा झाली तर 500 रुपयाला एक। तंबाखूची पुडी म्हणतोस तू? कारण तंबाखूची पुडीचा जर दर आपण बघितला तर 2.5 ते 5 रुपयाच्या दरम्यान असू शकतो। मी खात नाही आहे पण मी एक अंदाज सांगतोय की तेवढा असू शकतो, एक 5 रुपये प्रमाणे। पण तू सांगतोस किती? 500 रुपयाला एक तंबाखूची पुडी, म्हणजे गायछाप वगैरे जे काही असतात ते ब्रँडेड? हो, 500 रुपयाला एक। आणखी काय वस्तू आठवतात की ज्याचे इतके दर आहेत? अजून खायची वस्तू म्हटलं तर फरसाना 50 रुपयाला अर्धा किलो बाहेर असेल तर आत 150 110 रुपये असा असतो। चिरमुर 100 रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डबल रेटमध्ये मिळतात। जेव्हा हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक 250 रुपयापर्यंत आपल्याला मांसाहार थाळी मिळते। जेलमध्ये जर तुला मागवायची असेल तर काय दर असतो त्याचा? जेलमध्ये 500 रुपये असतो, डबल रेट असतो 500 रुपये। डबल रेट? हां, कुठल्याही वस्तूचा डबल रेट असतो। अगदी चिरमुरं मागवायचं असेल तरी? चिरमुरे बाहेर अर्धा किलो 50 रुपयाला असेल तर आत 110 100 रुपये याप्रमाणे रेट असतो। आता तू चिकनचे दर सांगितलेस, तंबाखूच्या पुडीचे दर सांगितलेस, दारू प्यायची मद्यसेवन करायची जर माझी इच्छा झाली तर साधारण किती रुपयाला दारू मिळू शकते? दारू तिथं 25,000 रुपयाला बाटली असतात। कुठल्या कंपनीची? ते काय कुठल्याही कंपनीची असू शकते। सांगेल त्या कंपनीची देतात? हो हो, मिळते तिथे सांगेल त्या कंपनीची। काय प्रोसेस असते ती दारू आत आणायची? ते तिथं त्यांची माणसं असतात, ते बाहेर पैसे द्यायला लागतात, ते आत आणून पोच करतात। आणि हे पैसे कोणाकडे द्यावे लागतात? पैसे त्यांची माणसं असतात, आत बाहेर माणसं असतात त्यांना द्यायला लागतात। बाहेर कसं कॅशमध्ये किंवा ऑनलाईन कसं पेमेंट असतं बाहेर? आपल्या घरातील लोकांना आपण कॉलवरती सांगावं लागतं बाहेर द्या म्हणून, मग ते दिले की आत पोच करतात। पण कॉल करण्यासाठी मोबाईल तर पाहिजे आपल्याकडे? हो आहे, तिथे मोबाईल ते नसतात। मोबाईल जेलमध्ये अलाउड आहेत? जेलमध्ये अलाउड नाही, ते जेलचे असतात, ते कोडवर्कमध्ये बोलून सांगतात। हां, म्हणजे तुम्हाला मदत केली जाते थोडी? हां, मदत केली जाते आम्हाला। म्हणजे पैसे असेल तर सगळ्या गोष्टी जेलमध्ये होतात? पैसे असेल तर सगळ्या गोष्टी होतात। मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, चिरमुरे, तंबाखू, चिकन मटन, चांगलं खाणं आणि दारू म्हणजे आपल्याला जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या जेलमध्ये सगळे मिळतात। फक्त दर फरक डबल रेटमध्ये असतात। डबल रेट? हां। पण 25,000 रुपयाची दारू पिणारे आहेत का जेलमध्ये? दारू तर नाही, पण तंबाखू 100% तिथे मिळतात। तंबाखू म्हणजे मी दारू माहिती काढली तर दारू 25,000 रुपये क्वार्टर असं मिळतं तिथं। क्वार्टरला 25,000 रुपये? क्वार्टरला। या संदर्भात तू इतर जे कैदी तुझ्यासोबत होते, बंदीजन आपण त्यांना म्हणूयात, तर त्यांच्यासोबत तू बातचीत केलीस किंवा एवढा दर कसा किंवा काय? हो, सगळी बातचीत केली। त्यांनी म्हणले डबल रेटनंच मिळते इथं, काय बी घ्यायचं झालं असेल। तू बाहेर आल्यानंतर या संदर्भात काही विचार केलास का? इतकं मोठ्या प्रमाणात दर आहे, बाजारचे दर कसे काय? नाही, आज सर्वसाधारण सगळे रेट डबलच असतात, ते काय गेल्या गेल्या समजलेलंच। कैदी असल्यामुळे आत देणार म्हणल्यावर डबल रेट असा विषय असणारच म्हणून आम्ही पण हे केलं। नाही, पण बाहेर सामान्य नागरिक जेव्हा असतात तेव्हा त्यांना भीती वाटत असते की बाबा आतमध्ये गेल्यानंतर मला चांगलं खायला मिळेल का नाही,
मला चांगल्या वस्तू मिळतील का नाहीत, मला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल, अशी एक भीती असते. पण तू तर आता वेगळं सांगतोस की चांगल्या वस्तू जेलमध्ये मिळू शकतात. पैसे असेल तर वेळ मिळू शकतात पैसे. आपण पाहिलं हा तरुण आहे, हा काही दिवसांसाठीच खरं तर जेलमध्ये गेला होता. शिक्षा भोगून तो बाहेर आलेला आहे. मात्र त्याने जो आता दर सांगितलेला आहे की जर तुम्हाला मद्य सेवन करायचं असेल, दारू प्यायची असेल तर किमान एका क्वार्टरसाठी 25,000 रुपये मोजावे लागतात. तेही कॅश स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपात. त्यांचे काही हस्तक असतात जेलच्या बाहेर, त्यांना कोडवर्डमध्ये तो ब्रँड सांगितला जातो, ती वस्तू त्या व्यक्तीपर्यंत आणली जाते आणि भरगच्च पैसे, बक्कळ पैसे या स्वरूपात मोजण्यात येतात. त्यामुळे आता आपल्या लक्षात येईल की जेलमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे देऊन कशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार होतो, जो राजू शेट्टींनी आत्ता जरी काढला असला तर कित्येक वर्ष अशा पद्धतीने या वस्तू जेलमध्ये जात आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या जेलमध्ये असणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा त्यांच्यावरचे जे अधिकारी असतील ते कशा पद्धतीने मिळवत असतील याचाच पुरावा आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माझगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.